समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। सर्व भक्तगणांचे देशपांडे परिवारातर्फे हार्दिक स्वागत। गणेशाच्या कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दरवर्षी उत्साहाने देखावा सादर करण्याची आम्हास प्रेरणा मिळते। अशी प्रेरणा निसर्गातून सुद्धा मिळत असते। अशा निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण निसर्ग अनुभवत असतो। या निसर्गाचे रंग दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून। चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी करती पुढे। पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे। झाकळुनी जळगोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर। वाळू मधून चालता चालता तुमचं पाऊल बुडतं काय? वाळू मधून चालता चालता तुमचं पाऊल बुडतं काय? किनाऱ्यावर पांढरे पक्षी बघून मनात सांगा उडतं काय? ओहोटलेल्या संध्याकाळी दूर होडी हलताना, ओहोटलेल्या संध्याकाळी दूर होडी हलताना पाऊस पडतो समुद्रावर तेव्हा सांगा घडतं काय? पाऊस पडतो समुद्रावर तेव्हा सांगा घडतं काय? गवताच्या पात्यावर झुलताना वाऱ्यासोबत डुलताना कळी होऊन उमलताना फुलपाखरू होऊन हवेत तरंगताना मन खूप हिरवं हिरवं होतं। तो डोंगर निळसर ती मऊ मऊ हिरवळ तो जाईजुईचा दरवळ। पण माणूस निसर्गातून आजवर सगळं घेतच आला आहे आणि निसर्गही कधी कंटाळला नाही। चला तर जसं होईल तसं जितकं होईल तितकं आपण निसर्गाचे रंग आणि त्याचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करूया।